बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, मात्र अद्याप सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश। मुक्ताईनगर तालुक्यात इंदूर हैदराबाद महामार्गासाठी शेतजमीन भूसंपादनात मोठा गोंधळ झाल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा। भूसंपादनात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जातोय, त्यांची स्वतःची जमीन दुसऱ्याच्या नावावर दाखवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप। अहिल्यानगर कुस्ती प्रकरण, जीवाला धोका असल्याची पंच नितेश कबलिया यांची बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार, पोलीस संरक्षण देण्याची त्यांची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू प्रकरणी काढण्यात आलेला लाँग मार्च नाशिकमध्ये स्थगित, मोर्चेकरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं लाँग मार्च स्थगित। छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 दिवसांपूर्वी दिव्यांग तरुणानं शासन दिव्यांगांना मदत करत नाही असा आरोप करत आत्महत्या केली होती। त्याच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळावी यासाठी प्रहार संघटनेचं आंदोलन, बच्चू कडू आंदोलनात सहभागी। 6 महिने झाले दिव्यांगांना मानधन नाही, फडणवीसांना मेसेज केला, फक्त ओके असा रिप्लाय आला, पुढे काहीच झालं नाही, बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी। जत अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करून गुन्हा नोंद, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल। अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद, नाशिकच्या टाकेत बुद्रुक गावात गावकऱ्यांनी एकत्र येत केली घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे स्कूल व्हॅनला बोलेरो गाडीने धडक दिली, अपघातात 11 विद्यार्थी जखमी, अर्धापूरमधील तामसा मार्गावर झाला अपघात। भंडाऱ्याच्या धोप गावाजवळ नवरदेवाच्या वाहनाचा अपघात, यात एका स्त्रीचा मृत्यू तर नवरदेव नवरीसह 4 जण गंभीर जखमी, रामटेक तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील घटना। मालेगावात वीज उपकेंद्रातून चुकीच्या पद्धतीने वीज पुरवठा केल्यानं पोलवर चढलेल्या कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू, खासगी वीज कंपनीविरोधात नातेवाईक आक्रमक, भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।